या ठिकाणी पुनश्च एकदा तुम्हा सर्वांना धन्यवाद देते। इथे आल्यानंतर आदरणीय रायभान दादांनी सांगितलं, थोडा रायभान दादांनी सांगितलं की ताई 3 वर्षापासून हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे। आजच्या दिवसाला 3ऱ्या वर्षामध्ये या सप्ताहाने पदार्पण केलं, पण या वर्षी मंदिराचा नवीन जीर्णोद्धार झालेला आहे, मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ताई गावकऱ्यांच्या सहकार्याशिवाय हे शक्य झालं नसतं आणि गावकऱ्यांचं सहकार्य देखील सामान्य नाही। जेवढं शक्य होईल, आपण काही ठिकाणी म्हणतो फुल नाही फुलाची पाकळी, पण इथे तसं नाही, सगळ्यांनी फुलच दिले, जेवढे जास्त होईल तेवढे। म्हणून त्या ठिकाणी या खरं पाहायला गेलं तर गावाचं वैभव आहे, आनंद वाटतो की एवढे सर्वजण या ठिकाणी धर्म कार्यासाठी एकत्र येतात। दुसरं कार्य असेल तर लोक जमा होतात, त्यामध्ये काहीच आश्चर्य नाही, हे गावोगावी पाहायला मिळतं। पण धर्म कार्यामध्ये एवढी जनसंख्या मी आजपर्यंत कुठे उपस्थित पाहिली नाही, परंतु कौतुक करण्याजोगं आहे। तुम्ही म्हणत असाल ताई किती वेळचं तुम्ही याचं कौतुक केलं त्याचं कौतुक केलं, सर्वांना धन्यवाद दिले, परंतु आम्ही 2 तासापासून शांततेने तुमचं बसून ऐकून घेतलं, मग आम्ही तुमच्या केळीचे बाग कापले का असं अजिबात नाही। म्हणून तुम्हा सर्वांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देते। खरं पाहायला गेलं तर या सर्वांचं स्वतंत्र कौतुक करून टाळी वाजवायला पाहिजे होती, कारण ते माझ्यापेक्षा त्या ठिकाणी ज्ञानाने तपाने श्रेष्ठ आहेत, परंतु वेळेअभावी एवढं सगळं करणं शक्य झालं नाही। म्हणून मी त्या सर्वांची क्षमा मागते आणि झालेली सेवा त्या ठिकाणी दत्त महाप्रभूंच्या चरणी समर्पित करते। याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देते। 1 मिनिट भजन करायचंय। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 कथेचं देखील अध्ययन त्यांचं चालू आहे, त्या ताईंना देखील मी या ठिकाणी मनापासून धन्यवाद देते। पुनश्च एकदा झालेली सेवा गुरुवर्यांच्या चरणी, तुम्हा सर्व माईबापांच्या चरणी, दत्त महाप्रभूंच्या चरणी समर्पित करते आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देते। ज्ञानेश्वर माऊली एक विनंती सर्वांना, ताईच्या मुखातून एक असे सुंदर गौरव आपल्याला ऐकायचे, यासाठी आपण सर्वांनी जिथं आहात एवढा वेळ आपण शांत बसा, कुणी आता उठून जाऊ नका। गुरुदेव दत्त महाराज जय। बघता बघता आपला सप्ताहाचा 2रा दिवस या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये चालत असलेला हा ज्ञान यज्ञ सोहळा आणि आजची उपस्थिती बघितल्यानंतर महाराज आम्हाला तर असं वाटतंय साक्षात पंढरपूर आळंदी इथे अवतरलेले। बघा, मंडपात आज जागा नाही, एवढं प्रेम माझ्या गिरड गावाचं या दत्त प्रभूंवर आहे। असो, आजची सकाळची सेवा होती, हरिभक्त परायण श्रीराम देवचंद पाटील
आपण आनंदाने त्यांना बापू साहेब म्हणतो. त्यांच्याकडनं आजची सेवा होती. सकाळचे भोजन, संध्याकाळचं भोजन होतं शांताराम कौतिक पाटील. बघा, अतिशय सुंदर असं भोजन. सकाळी पण तसंच भोजन होतं आणि संध्याकाळी पण तसंच होतं. आणि कीर्तनाचे मानधन मानकरी आहेत सखाराम चिंदू पाटील यांच्या स्मरणार्थ धनुबाई सखाराम पाटील यांच्याकडून यांचे नातू गुणवंत देवीदास पाटील हे फौजीमध्ये, त्यांनी या आपल्या सप्ताहाला सहकार्य केलं. आणि कीर्तनाचे परत दुसरे मानकरी आहेत सुरेश वामन पाटील यांच्या स्मरणार्थ अरुणाबाई सुरेश पाटील यांचे सुपुत्र संदीप सुरेश पाटील यांनी या आपल्या सप्ताहाला साथ दिली. यासाठी या दात्यांसाठी सर्वांसाठी एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. आणि इथं सर्व वादक गायनाचार्य मंडळी ताईंसोबत आलेले कीर्तनकार असतील, गायनाचार्य असतील, त्यांचे सर्वांचं आपण आपल्या टाळ्यांच्या गजराने स्वागत केलं पाहिजे. अतिशय सुंदर असं ज्ञानदान ताईने आपल्याला दिलं. आपल्याला आपला भाव कसा पाहिजे, आपली संस्कृती कशी पाहिजे, आपल्या मुलांवर संस्कार कसे घातले पाहिजे, अतिशय सुंदर असं ज्ञान आपल्याला ताईने दिलं. वेळात वेळ काढून, थोडीशी ताईंची धावपळ झाली, खूप वेळात वेळ काढून ताई आपल्या टाइमवर पोहोचल्या. त्यासाठी ताईंसाठी जोरदार टाळ्या होत्या बघा. आणि आशापुरी बँड धमाने YouTube चॅनल चंद्रकांत पाटील यांचे आपण स्वागत करू. बघा, तुम्हाला एक सांगून ठेवतो मायबाप, कोणतीही चाल झाल्यानंतर मध्ये एखादी प्रमाण अतिशय सुंदर आपल्या हृदयाला स्पर्श करून जात. त्यासाठी जर आपण सर्वांनी टाळी वाजली, ती टाळी एका हाताने तुमची वाजलेली टाळी, एका हाताने दोघं हाताने वाजलेली टाळी आपल्या या कलाकारांच्या कुशलतेची धार असते. माझ्या लक्षात, त्यासाठी टाळी वाजण्याचा कंटाळा करायचा नाही. आपल्याला आपल्या मनामध्ये एक छेद करून जाते ना, तर टाळी वाजवावी. त्यासाठी मायबाप पुन्हा या अनाथ मुलांसाठी विश्वनाथजी कुंभार यांनी 200 रुपये लहान मुलांना दिलेत. त्याबद्दल त्यांच्याही टाळ्यांच्या गजराने स्वागत केलं पाहिजे. आणि मी कालच्या दिवशी सांगून गेलो, दिलीप पंडित पाटील हे मृत्यूची झुंज करत आहे. बघा, कालची सूचना दिल्यानंतर फक्त नव्या गावामध्ये 35,800 रुपये त्या झोळीमध्ये जमा झाले. आणि उद्या त्या जुन्या गावामध्ये झोळी घेऊन निघणार आहे. कृपया सर्वांना विनंती, महिला माता वर्गांना सर्वांना विनंती, जे देता येईल आपल्या हातातून जे देता येईल दान ते द्या. तरुण मित्र मंडळांना सुद्धा विनंती, साथ द्या. गावामध्ये जेवढा वेळ तुम्हाला फिरता येईल तेवढं फिरा. हे सर्वांना एक विनंती करतो. आणि उद्याचे कीर्तनकार आहेत बाबा मधुमावली वडगावकर यांचा जाहीर असा दणदणीत कीर्तनाचा कार्यक्रम होईल. आणि बाहेर गावाहून आलेले आमचे तिखीहून आबासाहेब आलेले, वझरहून, बघा कौतुकास्पद आहे. मी येताना पण बघितलं, कमीत कमी 25 ते 30 स्त्रिया वझरहून पायी येत आहेत. त्यांचे एका टाळ्यांनी स्वागत करावं.
आंतोलीहून आले असतील, आंतोली खुर्द, आंतोली बोद्रिक असो, मानकी असो, अंजनवीर असेल, पिंपरखेड असेल, त्यांचे शब्द सुमाने स्वागत करतो. आणि आज ज्यांची पहारेला ड्युटी आहे ते आमचे जितू दादा, भुराप्पा, भागवत दादा. भागवत दादाची मुलगी लहान आहे, तिच्या कष्टातून त्यांनी या लहान लहान या मुलीला एक बिस्किटचा एक बॉक्स, पूर्ण बॉक्स देऊन दिला. बघा, तुमचं सर्वांचं स्वागत तुम्ही स्वतः करून घ्या. तुमच्या या टाळ्यांच्या गजराने स्वागत करा तुमचं स्वतःच. खूप असं सुंदर नियोजन झाले. अतिशय या आज मंडपामध्ये जागा नाही. ताईंचं ही कौतुक केलं पाहिजे. आणि ज्यांना पहाऱ्यासाठी थांबायचं असेल, आजचे मंडळी झाले, उद्यापासून ज्यांना थांबायचं असेल त्यांनी नावं द्या. आणि रोज सकाळी काकडा होईल, संध्याकाळी दणदणीचा हरिपाठ होईल. सर्वांनी आवर्जून उपस्थित राहा. आणि एक ताईंना विनवणे, ताईंच्या या मुखातून, सुमधुर या शब्दातून खूप अशी सुंदर गवडण होईल. कृपया कोणीही जागा सोडू नका. गवडण झाल्यानंतर स्टॉप होईल.